नमस्कार, मी सुवर्णाच्या जगमध्ये आपलं स्वागत करीत आहे। तर आज मी बनवते एकदम सोपी आणि आगळीवेगळी रेसिपी। हे कोणी बनवू शकते एवढी सोपी आहे। तर त्यासाठी मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे। तुम्ही जास्ती बनवायचं असेल तर जास्ती क्वांटिटीमध्ये घेऊ शकता। तर दुधाला व्यवस्थित उकळी आलेली आहे। आता यामध्ये मी थोडा थोडा करून लिंबाचा रस ओतते। एक लिंबाचा रस काढून मी त्यामध्ये थोडं पाणी घातलेलं आहे। तरी थोडं थोडं करून यामध्ये दुधामध्ये घालायचं आहे आणि दूध आपल्याला फाडून घ्यायचं आहे। हे बघा, अशा प्रकारे पाणी आणि दूध दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या झाल्या पाहिजेत। हे बघा, व्यवस्थित दूध फाडले गेलेलं आहे। तर आपण आता याला व्यवस्थित कपड्यामध्ये टाकून गाळून घेऊयात, जेणेकरून याचं पाणी वेगळं होईल आणि दुधाचं पनीर वेगळं होईल। आणि यामध्ये आपण थंड पाणी घालून थोडंसं वॉश करून घेणार आहोत, जेणेकरून जे लिंबाचा आंबटपणा असेल तो यामधून निघून जाईल। आता याला थोडा वेळ मी असंच बाजूला ठेवून देते। थोड्या वेळाच्या नंतर आपण याला मिक्सीमध्ये आता वाटून घ्यायचं आहे। तर असा गोळा झालेला आहे तयार। तर आता आपण याला व्यवस्थित वाटून घेऊयात। तर त्यासाठी मी यामध्ये थोडी पिठी साखर घालते। पिठी साखर 3-4 चमचे घालते। जेवढे तुम्हाला गोड पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही घेऊ शकता। हे बघा, वाटून घेतलेलं आहे अशा प्रकारे। आता मी एक कढई ठेवलेली आहे तापायला, त्यामध्ये हे सगळं वाटलेलं मिश्रण काढून घेते। याला जास्ती वस्तूंची गरजही पडत नाही, एकदम कमी साहित्यात होते आणि एकदम मार्केटसारखी होते। तर नक्की तुम्ही ट्राय करून बघा। आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला। हे बघा, याला व्यवस्थित आपण मिक्स करून घेतले। आता यामध्ये मी घालते दुधाची पावडर मी 3-4 चमचे घेतलेली आहे। सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा, अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे। आता मी गॅस बंद करते आणि एका वाटीमध्ये काढून घेते मिश्रण। हे बघा, मिश्रण मी वाटीमध्ये काढून घेतलेलं आहे। आता आपण याचे लहान लहान पेढे बनवून घ्यायचे। हे चवीला एकदम चविष्ट लागतात आणि घरी बनवल्यामुळे तर त्याची चव अजून वाढते, मार्केटपेक्षाही खूप मस्त लागतात। तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि जास्ती मेहनतसुद्धा नाही आहे यामध्ये। अशा प्रकारे मी सगळे पेढे बनवून घेतलेले आहेत। तर आपले पेढे तयार आहेत। व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद।